नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जनावरांमधील सिंपल इंडायजेशन, ज्याला आपण सोप्या भाषेत अपचन किंवा सामान्य अपचन असे म्हणतो. तर ज्याप्रमाणे पशुमध्ये ॲसिडिक इंडायजेशन, अल्कलाइन इंडायजेशन होते, तर त्यामध्ये रुमेनची पीएच ही ॲसिडिक इंडायजेशन मध्ये ॲसिडिक होते आणि अल्कलाइन इंडायजेशन मध्ये अल्कलाइन होते. तर यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ॲसिडिक इंडायजेशन वर एक सेपरेट व्हिडिओ आहे, अल्कलाइन इंडायजेशन वर एक सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो आपण पाहू शकता. तर आज आपण बोलूया सिंपल इंडायजेशन वर. तर सिंपल इंडायजेशन म्हणजे काय, तर पशुच्या जे पचन असते तर त्या पचन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होणे, पचन व्यवस्थित न होणे, याला आपण अपचन म्हणतो. आणि त्याचे लक्षणं आपल्याला काय दिसतात, तर पशुमध्ये भूक कमी होणे किंवा बिलकुल चारा कमी खाणे किंवा चारा बिलकुल ही न खाणे, आणि विशेष म्हणजे रुमेनची अटोनी असते, ज्याला आपण रुमेनची हालचाल म्हणतो. तर ती रुमेनची हालचाल ही कम्प्लिटली बंद होते. आणि ॲबनॉर्मल फिशेस असतात, म्हणजे एकतर स्कॅन्टी फिशेस पास करतात जनावर, किंवा मग व्हॉल्युमिनस फिशेस असतात, म्हणजे जास्त प्रमाणात जनावर शेण टाकते किंवा जे शेण टाकते ते चिकट आणि पातळ अशा स्वरूपाचे असते. तर यालाच आपण सिंपल इंडायजेशन किंवा सामान्य अपचन म्हणतो. तर आपण बघूया आता याच्या कारणाकडे. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर आता आपण बघूया की सामान्य अपचनाची जनावरांमध्ये काय काय कारणे असतात. तर प्रामुख्याने दोन कारणे असतात, एक डायटरी ओरिजिन आणि दुसरा ॲनिमल फॅक्टर. तर डायटरी ओरिजिन मध्ये जसे की ओव्हरफीडिंग, म्हणजे खूप जास्त प्रमाणात जसे की लेग्युम, सायलेज जर जनावरांनी खाल्ले तर त्यामुळे सुद्धा सामान्य अपचनाची तक्रार जनावरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर आपण अचानकपणे जनावरांच्या चाऱ्यामध्ये, खाण्यामध्ये बदल केला, त्याची क्वांटिटी बदलवली, म्हणजे जर आपण आज 1 किलो किंवा 2 किलो चारा देत असो, तिथं आपण जर 5 किलो 10 किलो चारा दिला आणि त्याची क्वालिटी बदलली, म्हणजे चाऱ्याच्या ऐवजी आपण त्याला धान्य लावले, जे असा चाऱ्यामध्ये बदल ज्यावेळेस क्वालिटीमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये बदल होतो, तर त्यामुळे सुद्धा जनावरांमध्ये अपचन होते. खूप जास्त प्रमाणामध्ये असा चारा खाल्ला की ज्यामध्ये कोअर्स फायबर असतात, तर अशामुळे सुद्धा जनावरांमध्ये अपचन होते. जसे की आपण जनावराला ज्यावर फंगसची ग्रोथ झालेली असते, ज्या चाऱ्यावर फंगसची ग्रोथ झालेली असते, किंवा सडका चारा ज्याला आपण म्हणतो, चारा सडलेला आहे, चांगल्या क्वालिटीचा नाही, त्याच्यावर फंगसची ग्रोथ झालेली आहे, असा चारा आपण जनावराला दिला, तर त्यामुळे सुद्धा जनावरांमध्ये सामान्य अपचनाची तक्रार आपल्याला पाहायला मिळते. जर आपण ओव्हरहीटेड, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तापलेले असे काही खाऊ घातले, किंवा जे फ्रॉस्टेड आहे, म्हणजे एकदम थंड आहे किंवा एकदम गरम आहे, असे जर आपण चारा काही जनावराला खाऊ घातला, किंवा जसे नालीतले, गटारातले जनावरांनी पाणी पिले, तर त्यामुळे सुद्धा जनावरांमध्ये सामान्य अपचनाची तक्रार आपल्याला पाहायला मिळते. जनावराला पिण्याचे पाणी असते त्याची सुविधा नसेल, म्हणजे एकतर कमी प्रमाणात जनावराला पाणी प्यायला मिळत असेल, किंवा जनावराला पाणीच प्यायला मिळाले नाही, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा जनावराला अपचन होते. याशिवाय जसे की सल्फोनामाइड सारखे जे अँटीबायोटिक असते, तर याचा आपण ओरल ज्यावेळेस आपण सल्फोनामाइडचे बोलस देतो जनावरांना, तर त्याचा ओव्हरडोस दिला, किंवा खूप जास्त प्रोलॉंग पिरियड ज्याला म्हणतो आपण, खूप जास्त काळ 8 दिवस 10 दिवस आपण त्या जनावराला ओरल अँटीबायोटिक देत राहिलो, तर त्यामुळे जे रुमेनमध्ये नॉर्मल मायक्रोफ्लोरा असतात, जे डायजेशनला किंवा पचनाला मदत करतात, तर ते डिस्टर्ब होतात, मरतात, आणि त्यामुळे सुद्धा जनावरांमध्ये सामान्य अपचनाची तक्रार आपल्याला पाहायला मिळते. तर हे झाले डायटरी कॉजेस. आता आपण बघूया
ॲनिमल फॅक्टर काय असते, तर जसे की एखादे जनावर खूप एजड झाले, त्याचे जास्त वय झाले, एखाद्या जनावराला मास्टिकेशन व्यवस्थित करता येत नाही आहे, रुमिनेशन व्यवस्थित करता येत नाही आहे, जनावराचे दात पडलेले आहे, तर अशा जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला अपचनाची तक्रार पाहायला मिळते. एखाद्या जनावराला अखाद्य वस्तू खायची सवय असते, त्याला आपण पायका म्हणतो. जसे की कपडे खाणे, रेती खाणे, माती खाणे किंवा लेदरच्या चमड्याच्या वस्तू खाणे, यामुळे सुद्धा जनावरांमध्ये अपचन होते. आणि याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जसे की जनावराला आपण ट्रान्सपोर्टेशन करून लांबवरून कुठून आणले, त्यामुळे एक्झर्शन झाले किंवा जनावर वीक आहे, जनावर वीक असल्यामुळे सुद्धा अशा परिस्थितीत जनावरात सिंपल इंडायजेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता आपण बोलूया की सिंपल इंडायजेशन मध्ये म्हणजेच सामान्य अपचनाची जेव्हा तक्रार जनावरांमध्ये असते तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षणे पाहायला मिळतात. तर जसे की सस्पेंडेड रुमिनेशन म्हणजे जनावर रवंत करणार नाही, जनावराची भूक कमी होईल किंवा जनावर पूर्णपणे चारा खाणे बंद करेल. आणि ज्यावेळेस आपण रुमेनला दाबून बघतो तर त्यावेळेस रुमेनला गड्डा पडतो. याच सोबत जनावराचे जे रेस्पायरेशन असते म्हणजे श्वासोच्छवासाची गती, हृदयाची गती, पल्स हे नॉर्मल असतात आणि जनावर आपल्याला डल आणि डिप्रेस दिसायला लागते, जनावराचे खाणेपिणे कमी होते किंवा बंद होते, त्याच्या रुमेनची मोटिलिटी बंद होऊन जाईल. आणि दूध देणारे जनावर जर असेल तर त्याच्या दुधाचे जे दूध देण्याचे प्रमाण आहे ते कमी होऊन जाते. आणि त्याच्या रुमेन फंक्शन टेस्ट जर आपण केली तर त्याच्यात सेल्युलोज डायजेशन टेस्ट जर आपण केली तर सेल्युलोज डायजेशन टेस्टचा टाइम हा 30 घंट्यापेक्षा जास्त आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि रुमेनची पीएच जर आपण चेक केली तर रुमेनची पीएच आपल्याला ही 5 ते 7.5च्या दरम्यान मिळेल, जी की 6.5 ते 7च्या दरम्यान असायला पाहिजे. आणि जनावराला कधी कधी कोलिक पेन सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो, म्हणजे ज्याला आपण जनावरात पोटदुखी म्हणतो, तर ते सुद्धा पाहायला मिळतो. आणि सुरुवातीला जनावर जे शेण टाकते ते शेण कडक असते, पण नंतर ते सॉफ्ट यायला लागते, म्हणजे पातळ यायला लागते आणि जास्त प्रमाणात यायला लागते, म्हणजे हगवण लागल्यासारखी होते जनावराला. तर आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल. तर उपचारामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल की जर रुमेनची पीएच कमी किंवा जास्त झाली असेल म्हणजे ॲसिडिक किंवा अल्कलाइन जर झाली असेल तर ती आपल्याला व्यवस्थित करावी लागेल. जर रुमेनची पीएच आपल्याला ॲसिडिक मिळाली तर त्या ठिकाणी आपल्याला अल्केलायझर द्यावे लागेल, जसे की सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट. आणि जर अल्कलाइन पीएच झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲसिडिफायर द्यावे लागेल, म्हणजे जसे की विनेगार 5% ॲसिटिक ॲसिड जे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध मिळते, तर ते 200 ते 300 ml आपण त्याला ओरली द्यायला पाहिजे. तर रुमेनची मोटिलिटी पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला रुमेनोटोरिक ड्रग्स द्यावे लागेल, म्हणजे जसे की रुमेंटास बोलस भेटतात, बोविरम बोलस भेटतात, बायोबूस्ट बोलस भेटतात. तर ह्या गोळ्या आपल्याला 2-2 सकाळ संध्याकाळ द्याव्या लागतील. वेळ आली तर आपल्याला कड ट्रान्सप्लांटेशन सुद्धा करावे लागेल. तर कड ट्रान्सप्लांटेशन काय आहे यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि जनावराची पेरिस्टाल्टिक जी मूवमेंट असते ते इंड्यूस करण्यासाठी आपल्याला पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणजे जसे की न्यूओस्टिग्मिन सारखे इंजेक्शन 0.02 mg/kg बॉडी वेट या हिशोबाने आपल्याला इंट्रामस्क्युलर द्यावे लागेल. बी कॉम्प्लेक्स लिव्हर एक्स्ट्रॅक्टचे इंजेक्शन आपल्याला 10 ml इंट्रामस्क्युलर रोज 5 ते 7 दिवस द्यावे लागेल. जनावरांमधले जे डिहायड्रेशन झालेले असते तर त्याला रिहायड्रेट करण्यासाठी आपल्याला फ्लूइड थेरपी द्यावी लागेल. जनावराला एक्सरसाइज द्यावी लागेल, म्हणजे जनावराचा व्यायाम करावा लागेल, त्याला फिरवावे लागेल. आणि जी त्याची डावी कूस असते ज्याला फ्लँक रिजन म्हणतो, तर खालून वरपर्यंत त्याची आपल्याला मसाज करावी लागेल. आणि एवढे करून जर इम्प्रूव्हमेंट नाही झाली तर शेवटी रुमेनाटॉमी त्याची करावी लागेल. तर ही झाली याची उपचार पद्धती. तर या व्हिडिओमधून आपल्याला जनावरांमधील सामान्य अपचन काय असते, त्याची काय लक्षणे आपल्याला दिसतात, त्याचे आपण निदान कसे करावे आणि त्याचे उपचार कसे करावे या गोष्टी आपल्याला
समजल्या असतील आणि याचा आपल्याला फील्डमध्ये पशुपालकांना सुद्धा उपयोग होईल आणि फील्ड वेटरनरी यांना सुद्धा याचा उपयोग होईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.